स्वाध्याय इयत्ता 8वी विषय विज्ञान पाठ 3 बल व दाब। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। SI पद्धतीत बलाचे एकक टिंबटिंब हे आहे। उत्तर पर्याय डाइन, न्यूटन, जूल। उत्तर न्यूटन। आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो। पर्याय वातावरणीय, समुद्राच्या तळावरील अंतराळावरील। उत्तर वातावरणीय। एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंबटिंब द्रवात प्लावक बल टिंबटिंब असते। एकसारखे घनतेच्या भिन्न क्षेत्रफळाच्या। उत्तर घनतेच्या द्रावणात प्लावक बल भिन्न असते। दाबाचे SI पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे। पर्याय न्यूटन पर मीटर क्यूब, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किलोग्रॅम पर मीटर क्यूब, पास्कल पर मीटर क्यूब। उत्तर न्यूटन पर मीटर क्यूब। प्रश्न दुसरा, सांगा पाहू माझा जोडीदार। अ गट, ब गट। अ गटामध्ये 1 द्रायू, सर्व दिशांना सारखा दाब। 2 धार नसलेली सुरी, कमी दाब। 3 अणकुचीदार सुई, जास्त दाब। सापेक्ष घनता, विशिष्ट गुरुत्व हेक्टोपास्कल। वातावरणीय दाब। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। पाण्याखाली प्लॅस्टिकचा ठोकळा सोडून दिला तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल? कारण लिहा। उत्तर प्लास्टिकचा तुकडा पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल हे प्लास्टिकच्या तुकड्याचे वजन व त्यावर कार्य करणारे पाण्याचे प्लावक बल यावर अवलंबून आहे। प्लास्टिकच्या तुकड्याचे वजन त्यावर कार्य करणाऱ्या प्लावक बलापेक्षा जास्त असेल तर तो तुकडा पाण्यात बुडेल, पण वजन कमी असेल तर तो तुकडा पाण्याच्या पृष्ठभागावर येईल व तरंगत राहील। तिसरी शक्यता विचारात घेता ठोकळ्याचे वजन व प्लावक बल समान असल्यास तो ठोकळा पाण्याच्या आत तरंगत राहील। माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकाची संख्या जास्त का असते? दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ ह्या सूत्रानुसार माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त ठेवल्यास ह्या वाहनांचे वजन म्हणजेच बल जास्त क्षेत्रफळावर कार्य करते। कार्य करणारे बल तेवढेच, पण ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्रत्येक चाकावर पडणारा परिणामी दाब कमी होतो व वाहन सहज पुढे सरकते। आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा दाब किंवा भार असतो तो आपल्याला का जाणवत नाही? उत्तर आपल्या डोक्यावर 1 ॲटमॉस्फिअर दाब असतो, म्हणजेच 10⁻³ एवढा दाब असतो। अर्थातच 16 किलोमीटर उंच हवेच्या स्तंभाच्या दाबा एवढा प्रचंड दाब असतो। हा प्रचंड दाब आपण सतत डोक्यावर बाळगत असतो, परंतु तो आपणास जाणवत नाही, कारण आपल्या शरीराच्या पोकळीमध्येही हवा असते। रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असते, त्यामुळे शरीराच्या आतून कार्य करणारा हवेचा दाब व वातावरणाचा दाब
संतुलित होतो व परिणामी हा दाब आपणास जाणवत नाही. प्रश्न चौथा, असे का घडते? अ. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलपर्यंत बुडते. उत्तर. नदीच्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, त्यामुळे जहाजाच्या तळावर कार्य करणारे प्लावक बल जहाज नदीमध्ये असल्यास कमी असते. ऊर्ध्व दिशेने कार्य करणारे प्लावक बल कमी असल्यामुळे नदीच्या पाण्यात जहाज अधिक खोलपर्यंत बुडते. आ. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. उत्तर. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. ह्या सूत्रानुसार आपल्या हातामुळे निर्माण झालेले बल चाकूमुळे फळावर कार्य करते. चाकू धारदार असल्यामुळे व हे बल कमी क्षेत्रफळावर कार्य करत असल्यामुळे फळावर कार्य करणारे परिणामी बल अधिक होऊन फळ सहज कापले जाते. ही धरणाची भिंत तळाशी रुंद असते. उत्तर. पाण्याचा दाब एकाच पातळीत सर्वत्र सारखा असतो, परंतु द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. अर्थात धरणाच्या तळाशी भिंतीवर कार्य करणारा पाण्याचा दाब सर्वाधिक असतो. जसजशी खोली वाढत जाते तसतसे भिंतीवर कार्य करणारा पाण्याचा दाब वाढत जातो. हा वाढणारा दाब सहज पेलता यावा यासाठी धरणाच्या भिंती तळाशी रुंद असतात. ई. थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात. उत्तर. प्रत्येक वस्तूत जडत्व असते, म्हणजेच स्वतःची स्थिती कायम ठेवण्याची प्रवृत्ती असते. स्थिर वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करतात, तर गतिमान वस्तू आपली गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. वस्तूची स्थिती बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. या गुणधर्मानुसार बसने वेग घेतला तरी बसमधील प्रवासी मात्र स्वतःची स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच बस बरोबर पुढे सरकण्यासाठी विरोध करतात. बस पुढे गेली तरी प्रवासी मागे राहतात, म्हणजेच मागच्या दिशेने जातात. म्हणून बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात. प्रश्न 5. खालील सारणी पूर्ण करा. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. इथे घनता व आकारमान दिले असता आपल्याला वस्तुमान काढायचे आहे. वस्तुमान बरोबर आकारमान गुणिले घनता, म्हणजेच वस्तुमान 350 बरोबर आकारमान 175 गुणिले घनता. इथे आपल्याला धातूची घनता, पाण्याची घनता, सापेक्ष घनता दिली आहे. धातूची घनता काढण्यासाठी सापेक्ष घनता गुणिले पाण्याची घनता. सापेक्ष घनता 5 गुणिले पाण्याची घनता 10³ बरोबर -5 गुणिले 10³ तसेच धातूची घनता 8.5 10³ व पाण्याची घनता 10³ दिले असता सापेक्ष घनता बरोबर 5.8. वजन, क्षेत्रफळ, दाब. इथे आपल्याला क्षेत्रफळ व दाब दिले असता वजन काढायचे आहे. वजन बरोबर दाब गुणिले क्षेत्रफळ 0.4 गुणिले दाब 2000 बरोबर वजन 800. दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ 1500 भागिले 500. दाब बरोबर 3.
प्रश्न 6. एका धातूची घनता 10.8 × 10³ किलोग्रॅम पर मीटर घन आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा. सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिले पाण्याची घनता. धातूची घनता 10.8 × 10³ भागिले 1 × 10³ बरोबर 10.8 किलोग्रॅम मीटर पर क्यूब. प्रश्न 7. एका वस्तूचे आकारमान 20 सेंटीमीटर क्यूब आणि वस्तुमान 50 ग्रॅम आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब असेल तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल. इथे आपल्याला वस्तुमानची घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान ह्या सूत्राचा उपयोग करायचा आहे. 50/20 वस्तूची घनता बरोबर 2.5 ग्रॅम पर क्यूब. पाण्याची घनता बरोबर 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणून वस्तू पाण्यात बुडेल. प्रश्न 8. एका 500 वस्तुमानाच्या प्लॅस्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 सेंटीमीटर क्यूब इतके आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असेल तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल. खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? उत्तर: खोक्याची घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान या सूत्रानुसार वस्तुमान खोक्याची घनता बरोबर वस्तुमान 10 आकारमान 7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब बरोबर 500/350. वस्तूची घनता बरोबर 1 ग्रॅम पर सेकंड क्यूब. पाण्याची घनता 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणून खोक्याची घनता जास्त असल्याने तो बुडेल. आता खोके स्वतःच्या आकारमाना एवढे पाणी उत्सारेल म्हणून खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान बरोबर खोक्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची घनता. खोक्याचे वस्तुमान 350 सेंटीमीटर क्यूब गुणिले 1 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब बरोबर 250 ग्रॅम. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.